हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. काल आपण खूप बेसिक गोष्टी शिकलेल्या आहोत. आज आपण थोडासा ॲडव्हान्स शिकणार आहोत. आज आपण वर्टिकल लाईन्स शिकणार आहोत. ठीक आहे. सेम टिपला पेजला टच नाही करायचंय. ठीक आहे. स्टार्टिंगला टच करायचे, उचलायचे आणि हळूहळू ड्रॉ करायचे. ठीक आहे. सेम पेजला टच करायचे. खूप जवळ घ्यायचा नाही आणि खूप लांब पण घ्यायचा नाहीये. माझी थोडी मेहंदी ओल्ड असल्यामुळे ती तुटतीये. तुम्ही यूज करताना फ्रेश मेहंदी यूज करा. बोल. हाँ आलो प्लीज. ठीक आहे. जे नवीन नवीन मेहंदी शिकत आहेत त्यांच्यासाठी हे क्लास खूप युजफुल असणार आहे. स्टार्टिंगला तुम्ही अशा प्रकारे स्टार्ट केलं ना तर तुम्हाला पुढे खूप इझी होईल. स्टार्टिंगला तुमचा हात दुखेल पण थोडं यूज टू झाले की नाही दुखणार. सेम ठीक आहे. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत स्लाइड लाईन्स. हे पण तुम्हाला 20 to 30 टाइम्स करायचंय. ठीक आहे. स्लाइड एरिया कार्ड करणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला खालून वरपर्यंत घ्यायची आहे लाईन. ठीक आहे. सेम टच करायचंय, हळूहळू ड्रॉ करायचंय. व्हिडिओ थोडी मोठी असणार आहे पण तुम्ही पेशन्स ठेवा, तुम्हाला युजफुल असणार आहे. कोणला सारखं क्लीन करत राहायचं. ठीक आहे. हे बघा थोडस कोणचा प्रॉब्लेम आहे. नो वरी, तुम्ही फ्रेश कोन यूज करा. असे 20 टाइम्स करा आणि ठीक आहे. असं तुम्ही 20 टाइम्स करा. सेम 20 to 30 टाइम्स करा. त्याच्यानंतर झिगझॅग आधीच लिहून घेते मी. 6 7
झॅग सॉरी. ठीक आहे. एक व्ही सरळ, एक व्ही उलटा असं करायचं. ठीक आहे. असं करायचंय जवळ जवळ. कधी आपण एकाच कामावर डिपेंड नाही राहायचं. आपल्याकडे वेळ आहे तर शिकून घ्यायचे काही गोष्टी, आपल्याला युजफुल होतात पुढे फ्युचर मध्ये. तुमचं काल जेवढं हात दुखत असेल तेवढे हात आज नाही दुखणार. तसंच थोडस तुमच्या हातात मेहंदी बसला ना, युज टू झालं की नाही हात दुखणार, मग तुम्हाला इंटरेस्ट पण येत जाईल. असं तुम्हाला 20 टाइम्स कम्प्लीट करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बोर्ड लाईन बनवूया. फर्स्ट लाईन स्ट्रेट. ठीक आहे. तर लागूनच अजून एक छोटीशी लाईन बघा अशी चिटकून. त्याच्यानंतर ह्याला बोल्ड करायचंय. कोण ठेवायचंय? प्रेस करायचंय. ह्याचा यूज कुठं होणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी. पण स्टार्टिंगला तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर अजून एक करूया. सेम टच केलं, ड्रॉ केलं, सेम टच केलं, प्रेस केलं. हे बघा, हे झाल्यानंतर एक तुम्हाला फिनिशिंग लाईन द्यायची ह्याच्यावरून. ह्याला म्हणतात फिनिशिंग लाईन. ठीक आहे. सेम हलकीशी लाईन, बोल्ड लाईन्स. हे पण 20 to 30 टाइम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण थोडस ऍडव्हान्स शिकणार आहोत. ते म्हणजे एक अजून एक आहे. हे बघा असं. ह्याने काय होणार आहे की तुमच्या हाताची मुवमेंट होणार आहे. पुढच्या डिझाईन तुम्हाला इझी जातील. सेम परत इथून आतमध्ये जायचे, बाहेर यायचे हळू. सेम तुम्ही कुठेतरी जॉब करत असाल, तुम्हाला वेळ भेटत नसेल मेहंदी क्लास करण्यासाठी, तुम्ही घरी पण प्रॅक्टिस करू शकता. सेम बघा मी काय करतेय, फक्त फिंगर हलवतीये. हा पोर्शन हलत नाहीये, फक्त मी फिंगर हलवतीये. बघा आत जातीये, बाहेर येतीये, परत आत जातीये, परत बाहेर येतीये. प्रेशर कमी द्या. ठीक आहे. हे पण तुम्ही 20 to 30 टाइम्स करा.
त्याच्यानंतर आपण थोडस ऍडव्हान्स घेऊ. काय करायचंय, एक लाईन मारून घ्यायची आहे सरळ, हे बघा. ठीक आहे. मग ह्याला टच करून हम्स पाहिजे छोटे छोटे. हे बघा. एकदम लाईट प्रेशर द्यायचंय आणि इक्वल साईज ठेवायचंय. ठीक आहे. लाईनला टच करूनच काढतोय आपण, छोटे छोटे. परत ह्यालाच कंटिन्यू करायचं. ठीक आहे. सेम हे पण तुम्ही 20 to 30 टाइम्स करा. जर तुम्ही हे करत गेले ना तर तुम्हाला थोडं यूज टू झालं की मग पुढचे डिझाईन तुम्हाला इझी जातील. ठीक आहे. ह्याची प्रॅक्टिस करा. याला हम्स म्हणतात. 20 to 30 टाइम्स. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.